श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. पुढच्या महिन्यात 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. या प्रकट दिनानिमित्त आपण जितकी स्वामींची सेवा करू तितकी आपण स्वामींच्या जवळ हे जाऊ, तितकी स्वामींची कृपाही आपल्यावर होईल. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही तुमच्याकडनं जी होईल ती सेवा स्वामींची जर या प्रकट दिनानिमित्त केली तर तुमची ती सेवा नक्कीच फलदायी ठरेल आणि त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामींची केलेली कुठलीच सेवा ही वाया जात नाही. त्या सेवेची प्रचिती, त्या सेवेचा अनुभव आपल्याला नक्की मिळतच असतो. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि त्याचप्रमाणे पूर्ण विश्वासाने, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून जो भक्त स्वामींची सेवा करत असतो त्या भक्ताच्या पाठीमागे स्वामी समर्थ महाराज हे कायम ठामपणे उभे असतात. स्वामींची सेवा करणाऱ्या भक्ताच्या पाठीशी स्वामी कायम उभे असतात आणि त्या भक्ताचा संसाराचा भार हा स्वामी समर्थ महाराज स्वतः उचलत असतात. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला 21 दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे आणि कशी करायची आहे याबद्दलचा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे आणि ही सेवा आपल्याला गुरुवारपासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून सुरू करायची आहे. प्रकट दिनानिमित्त कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेण्यासाठी अजूनही जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची कोणती प्रभावी 21 दिवसांची सेवा ही करायची आहे. स्वामींच्या मुख्य सेवेमध्ये एक सेवा, प्रभावी सेवा आहे, ती म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणं ही होय आणि आपण 21 दिवसांच्या प्रभावी सेवेमध्ये ही सेवासुद्धा करणार आहोत. तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला कोणता एक महत्त्वाचा नियम पाळायचा आहे याबद्दलच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे आणि आपल्याला कोणता नियम पाळायचा आहे हे माहीत करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी चरित्र सारामृत हा स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमधील एक महत्त्वाचा भाग आहे आणि महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांपैकी काही लीलांचं वर्णन हे केलेलं आहे. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि आपण स्वामींची जी नित्यसेवा करतो रोज, त्या नित्यसेवेमध्ये आपल्याला किमान क्रमशः 3 अध्याय हे दररोज वाचायचे असतात. या पद्धतीने आपण 3 अध्याय वाचले तर आपले 7 दिवसामध्ये 21 अध्याय हे पूर्ण होतात आणि 7 दिवसामध्ये आपले एक पारायण हे होत असते. याच पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण सुद्धा करू शकतात. कोणी या ग्रंथाचे 7, 21, 11 किंवा 108, 51 या पद्धतीने पारायण हे या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे करत असतात. आपली इच्छा पूर्ण व्हावी याकरता आपण स्वामींची नित्यसेवा ही करत असतो आणि त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला शक्य होतील त्या पद्धतीने पारायण हे सुद्धा करत असतो. पण आपली इच्छा जर ही सेवा करूनही पूर्ण नाही झाली तर आपण मात्र म्हणतो की आपल्या मनामध्ये आपण म्हणतो की मी एवढे पारायण केले पण तरीसुद्धा माझी ही इच्छा काही पूर्ण झाली नाही. पण आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा हे पारायण करतो, स्वामींची नित्यसेवा करतो, स्वामींच्या नित्यसेवेमध्ये क्रमशः 3 अध्याय हे आपण या स्वामी चरित्र सारामृताचे पठण करतो तेव्हा आपल्याकडनं काही चूक तर होत नाही ना. जो नियम आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करत असताना किंवा नित्यसेवा करत असताना पाळायचा आहे तो नियम आपल्याकडनं पाळला जात आहे की नाही हे सुद्धा आपण लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये स्वामींच्या षडाक्षरी मंत्राला जितकं महत्त्व आहे तितकंच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुद्धा आहे आणि म्हणूनच आपल्याला या ग्रंथाचे रोज क्रमशः 3 अध्याय हे पठण करायचे असतात. हे 3 अध्याय आपल्याला दररोज नित्यसेवेमध्ये का वाचायचे असतात तर यामधला पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो, तर तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो. आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण हे जायचं असतं. स्वामी चरित्र सारामृत हे कोणीही वाचू शकतं, फक्त पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि विश्वासानेच आपल्याला हे पारायण या ग्रंथाचे वाचन हे करायचे आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने आपले मन हे शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते आणि त्याचबरोबर नकारात्मक विचारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि आपली आध्यात्मिक उन्नतीही होते. आपल्या इच्छा या पूर्ण होत असतात. आपलं आरोग्य हे सुधारतं. आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी वाढते.
या ग्रंथाचे 7 पारायण केल्याने रोग बरे होण्यासाठी मदत होते. गंभीर आजारांमध्ये सुद्धा या पारायणाचा लाभ आपल्याला मिळू शकतो. त्याचप्रमाणे या ग्रंथाचे 7 पारायण केल्याने शिक्षणामध्ये सुद्धा प्रगती होते. एकाग्रता, स्मरणशक्तीही वाढत असते. मुलांना अभ्यासामध्ये यश मिळण्यासाठी मदत होत असते. या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह होण्यासाठी आणि त्याचबरोबर नोकरी मिळण्यासाठी मदत होते. या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल हे घडून येत असतात. या ग्रंथाचे पारायण हे आपण पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने केल्यास आध्यात्मिक, भौतिक, मानसिक आणि सामाजिक जीवनामध्ये समृद्धी आणि उन्नतीही आपल्याला प्राप्त होते. तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना, वाचन करत असताना आपल्याला कोणता नियम पाळायचा आहे, तर आपल्याला ही सेवा करत असताना, पारायण करत असताना, या ग्रंथाचं वाचन हे आपण करत असताना आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये. मग तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल किंवा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन हे करत असाल, तेव्हा सुद्धा तुम्हाला चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला या 21 दिवसांमध्येच मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये. किंवा आपल्या घरामध्ये जरी कोणी मांसाहार हा करत असेल तर त्यांना सुद्धा हे कटाक्षाने सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये 21 दिवस आपण मांसाहार हा बंद ठेवणार आहोत. चुकूनही आपण आपल्या घरामध्ये या 21 दिवसांमध्ये मांसाहार हा करणार नाहीये असं आपण आपल्या घरच्यांना सांगायचं आहे. मग आपल्या घरी कोणतीही व्यक्ती जरी मांसाहार करणार असेल तर तिने आपल्या घरामध्ये मांसाहार हा करायचा नाहीये. हा नियम पाळत असाल तर आणि तरच तुम्हाला या सेवेचे फळ हे मिळेल. नाहीतर तुम्ही इकडे सेवा करत आहात 21 दिवसांची म्हणा किंवा नित्य सेवेची म्हणा आणि दुसरीकडे तुमच्या घरामध्ये मांसाहार हा आणून केला जात असेल तर तुम्ही खूप सेवा करूनही तुम्हाला त्या सेवेचे फळ हे मिळत नाही. तुमची जी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर ही चूक केल्यामुळे तुमची जी इच्छा पूर्ण होणार नाही. नित्य सेवा करत असताना सुद्धा तुम्हाला हा नियम जरूर पाळायचा आहे. आता आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा 21 तारखेपासून म्हणजे गुरुवारपासून सुरू करणार आहोत. तर आपल्याला बुधवारी सुद्धा आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये. सकाळी सुद्धा नाही आणि संध्याकाळी सुद्धा नाही. बुधवारपासूनच आपल्याला हा नियम पाळायचा आहे. आणि तसंच तुम्ही नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचे रोज 3 अध्याय हे वाचन करत असाल तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी या ग्रंथाचे वाचन हे करायचे नाहीये. स्वामींची नित्यसेवा तुम्ही त्या दिवशी बंदही ठेवायची आहे. तर याप्रमाणे जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करत असताना, पारायण करत असताना हा महत्त्वाचा नियम जो आहे तो पाळून जर पारायण केलं तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. हाच तो महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवून हा नियम पाळूनच आपल्याला स्वामींची सेवाही करायची आहे. या ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन हे करायचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या नियमाचं पालन करूनच या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.